Okay, done with your present marking. From 6th standard only Anuj is there. Yes. Okay. So we will take for 5th standard only today. Okay, Anuj, you have to pay attention. So my screen is visible to all of you. Yes, my screen is visible. Okay, now we will start. So, 5th standard, we are going to start with your lesson number 8, that is public facilities at my school. Okay, so will you tell me about your school? What facilities your school provides you? Yes, can you tell me any facility which your school provides you? Do your school provides you a traveling facility? तुमच्या स्कूलकडून तुमच्यासाठी ट्रॅव्हलिंग फॅसिलिटी आहे का? स्कूल बस वगैरे आहे का? येस और नो, टेल मी. येस. ओके. एनी अदर फॅसिलिटी? एनी अदर फॅसिलिटी युअर स्कूल हॅज? ओके, Karnika don't have. Okay. See, we all use public services and facilities. What are the other facilities your school have? तुमच्या स्कूलमध्ये पिण्याचं पाणी मिळतं का तुम्हाला? Is drinking water available at your school? Tell me yes or no. Yes. And electricity is available. Do your school provide electricity? Fan, lights चालू असतात ना? Yes. So these all comes under a public facility. Washrooms are there in your school. Washrooms are there. Okay. Yes. So this all comes under a public facility. Okay. So let's start. We all use public services and facilities. Water supply, electricity supply, health services, education and transport are some important public services. आपण सगळ्याच पब्लिक फॅसिलिटीज एन्जॉय करतो, त्यांचा वापर करतो की नाही? जसं पाण्याचा पुरवठा, आपल्याला मिळणारी वीज म्हणजे इलेक्ट्रिसिटी, हेल्थ सर्व्हिसेस, काही आरोग्य सेवा जसं वॅक्सिन. आता सध्या कोविड-19चा वॅक्सिन 18 एजच्या वरचे जेवढे पीपल आहेत, जेवढे लोक आहेत, त्यांना अवेलेबल करून दिलं जात आहे की नाही? म्हणजेच काय, वी ऑल yes we all use all the health services which are provided by our government. Then education and transport. एज्युकेशन, शिक्षणाचा अधिकार पण तुम्हाला सगळ्यांना आहे की नाही? त्यामुळे एज्युकेशन अँड ट्रान्सपोर्ट आर ऑल्सो सम इम्पॉर्टंट important facilities like public services. These services are meant for everyone आणि हे सगळ्यांसाठी आहे. तुमच्या स्कूलमध्ये असं करता का तुम्ही? नाही, या 2 मुलांसाठीच लाईट आणि फॅन, बाकी दुसरे कोणीच न वापरायचं असं असतं का तुमच्या स्कूलमध्ये? इथे पाणी फक्त हे लोकच पिणार, ए डिव्हिजन वालेच पिणार, बी डिव्हिजन वाल्यांसाठी हे पाणी नाही, असं असतं का? नाही. सो ऑल द फॅसिलिटीज आर फॉर एव्हरीवन. The services, the organization that provide them, we ourselves are all part of a system. Our school is also a part of that system. मग ह्या ज्या सर्व्हिसेस आहेत त्या कोणत्या तरी ऑर्गनायझेशन कडून किंवा कोणत्या तरी एखाद्या संस्थेकडून आपल्याला पुरवलेले असतात आणि आपण सगळे पण त्याच्यात एक पार्ट असतो आणि
आपलं स्कूल पण या सर्व्हिसेसचा या सिस्टीमचा एक पार्ट आहे. आता बघा, इथे तुम्हाला फॅसिलिटीज दिलेल्या आहेत, काही सर्व्हिसेस दिलेल्या आहेत. तुम्ही मला सांगायचं आहे येस और नो. ओके, चला. गर्ल्स टॉयलेट, गर्ल्स टॉयलेट इज देअर इन युअर स्कूल? गर्ल्स टॉयलेट, yes. Boys toilet, yes. Then library, library books, library is there, yes. Laboratory, laboratory lab, प्रयोगशाळा आहे का, where we do experiment, yes. Okay. Then electricity supply, electricity supply, yes, yes. Then water supply, yes. Playground, playground is there, ओके. मेडिकल फॅसिलिटीज देअर, तुम्हाला काही लागलं, काही झालं तर मेडिकल फॅसिलिटी आहे का स्कूलमध्ये? ओके, ओके, गुड. नेक्स्ट पार्ट. व्हेरियस फॅसिलिटीज आर अवेलेबल टू अस इन अवर स्कूल. मग आता तुम्ही पाहिलंय, लायब्ररी असते, काही स्कूलमध्ये स्टडी कॉर्नर असतं अभ्यासासाठी, लॅबोरेटरी आहे, then separate toilets are there for girls and boys. So आपल्या स्कूलमध्ये आपल्यासाठी वेगवेगळ्या फॅसिलिटीज असतात. सिमिलर फॅसिलिटीज आर ऑल्सो अवेलेबल आउटसाइड दी स्कूल. आणि आपल्या स्कूलच्या बाहेर सुद्धा पब्लिक टॉयलेट्स वगैरे असतात ना रस्त्यामध्ये, पिण्याचं पाणी पण असतं. म्हणजेच आपल्या स्कूलच्या बाहेर सुद्धा आपल्यासाठी खूप अशा फॅसिलिटीज उपलब्ध असतात. बस अँड रेल्वेज आर पब्लिक फॅसिलिटीज ऑफ ट्रान्सपोर्ट. बस आणि रेल्वे काय आहेत? ट्रान्सपोर्ट साठी वापरल्या जाणाऱ्या पब्लिक फॅसिलिटीज आहेत. बस आणि रेल्वे आपली स्वतःची असते का? सांगा मला. काही प्रायव्हेट बस असतात, पण रेल्वे असते का आपली स्वतःची? नाही. आणि काही बसेस पण आपल्या काय असतात? पब्लिक फॅसिलिटीज आहेत. सो बस अँड रेल्वेज आर public facilities. We also use several other public services and facilities such as the postal service, telephone, fire brigade, police, bank, theater, park, garden and swimming pool. We must use these facilities responsibly. अजून काय काय आपल्याकडे पब्लिक फॅसिलिटीज आहेत, जसं पोस्ट ऑफिस, देन पोलीस, फायर ब्रिगेड, आग लागली की आपण फायर ब्रिगेडला बोलवू शकतो. त्यानंतर बँकमध्ये तुम्ही तुमचे पैसे सुखरूप ठेवू शकता. बँकच्या काही छान छान ऑफर्स असतात, त्यांचा तुम्ही लाभ घेऊ शकता. नंतर आपल्याकडे चोरी झाली, काही गुन्हा झाला तर आपण पोलिसांची मदत घेऊ शकतो. आपण गार्डन मध्ये जाऊन मज्जा करू शकतो, स्विमिंग पूल मध्ये पोहू शकतो, पार्क मध्ये खेळायला जाऊ शकतो. मग हे सगळ्या काय आहेत? या सगळ्या पब्लिक फॅसिलिटीज आहेत आणि आपण त्यांचा वापर एकदम सांभाळून करायला हवा. ओके. द स्कूल इज अवर वर्ल्ड आउटसाइड अवर हाऊस. मग आपल्या घराच्या बाहेर, आता सध्या पॅन्डेमिकमुळे तुम्ही स्कूलला जात नाही आहात, पण आता स्कूल चालू होणार आहेत की नाही? आणि अगोदर पण तुम्ही स्कूलला जात होतात. मग घरात जेवढा वेळ राहतात त्याच्यापेक्षा जास्त वेळ स्कूलमध्ये राहत होतात की नाही? मग आपल्या घराच्या बाहेरचं आपलं जग म्हणजे आपली शाळा, आपलं स्कूल. ओके. वी लाईक अवर स्कूल जस्ट ॲज वी लाईक अवर होम. मग स्कूलमध्ये आपले सगळे फ्रेंड्स एकत्र असतात, आपण मज्जा करतो, अभ्यास करतो, खेळतो. म्हणजेच आपल्या घराप्रमाणेच आपल्याला आपलं स्कूल पण आवडत असतं. इच स्कूल हॅज इट्स युनिक आयडेंटिटी. फाइंड आउट द युनिक फीचर ऑफ युअर स्कूल अँड प्रिपेअर अ पोस्टर. मग प्रत्येक स्कूलची स्वतःची एक आयडेंटिटी असते, जसं त्याचं नाव, स्कूलचं नाव, कधी इस्टॅब्लिश झालं आहे, म्हणजे कधी काढलं आहे ते स्कूल, कोणी काढलं आहे स्कूल, कोण आहे स्कूलचं फाउंडर, तुमच्या स्कूलचं मोटो काय आहे, नंबर ऑफ स्टुडंट किती आहेत, गर्ल्स किती, बॉईज किती, नंबर ऑफ क्लासरूम किती आहेत, युनिफॉर्मचा कलर कोणता आहे, कोणकोणते अवॉर्ड मिळाले आहेत तुमच्या स्कूलला,
अशी सगळी इन्फॉर्मेशन तुम्ही या चार्ट मध्ये लिहायची आहे. ओके. येस. कॅन यू टेल मी 1-2 पॉइंट्स like what is your school name and number of classroom? Yes, can you tell me? Yes, Karnika, tell me your school's name. पूज्य आचार्य विश्वविद्यालय कासा. Okay, how many classrooms you have? Do you have any idea about classroom? Yes, anyone? Okay, Sachi. Yes, Sachi, tell me beta school's name. Tell me beta school's name. School name teacher Balaji New English School. And classes 4 and standard Okay. 5th. Okay. Okay, good. Put off your mic, Anuj. Anuj, you want to tell me anything about your school? My school name is Manodai English Medium School. And you know how many classrooms are there in your school? Yes, Tell me. my school have 12 classroom. Okay, good. Okay. And the color of uniform, Anuj, what is the color of uniform? Shirt yellow and pant blue. Okay. Okay, see, here is one thing. फुटबॉल खेळताना दाखवलाय स्कूलच्या प्लेग्राउंड वर. यू कॅन सी. येस. सो लेट्स सी अबाउट स्कूल. स्कूल इज फॉर एव्हरीवन. ईच चाइल्ड हॅज अ राईट टू गो टू स्कूल अँड लर्न. शाळा ही प्रत्येकासाठी असते. प्रत्येक मुलाला किंवा मुलीला शाळेत जाण्याचा आणि तिथे जाऊन शिकण्याचा अधिकार आहे. दिस इज कॉल्ड द राईट टू एज्युकेशन. आणि या अधिकारालाच राईट टू एज्युकेशन असं म्हटलं जातं. According to the Right of Education Act, every child between the ages of 6 and 12 must go to school and complete primary education. ओके. काय केलं जातं, काय सांगितलं आहे इथे, की प्रत्येकाला शाळेत जाऊन शिकण्याचा अधिकार आहे आणि राईट टू एज्युकेशन ऍक्ट नुसार 14 वर्षाखालील प्रत्येक मुलाला प्रायमरी एज्युकेशन म्हणजे प्राथमिक शिक्षण घेणं हे कायद्याने बंधनकारक आहे. पण आता काय होतंय, स्कूल्स, आपण सगळे स्कूल अशा स्कूलमध्ये जातो जिथे खूप फीज आकारली जाते आणि असे जे साधं काम करणारी लोक आहेत, त्यांची मुलं आहेत, ते एवढे फीज अफोर्ड करू शकतात का? नाही. म्हणून आता कितीतरी मुले शिक्षणाच्या शिवायच राहत आहेत. बट दिस शुड नॉट हॅपन. Every child between the ages of 6 and 14 must go to school and complete primary education. For children with special need, the upper age limit is 18 years of age instead of 14. मग ज्या जे स्पेशली एबल्ड म्हणजे जी मुलं डिसेबल्ड असतात, दिव्यांग वगैरे असतात, त्यांच्यासाठी ही 14 वर्षाच्या एजला इन्क्रीज केले गेलं आहे 18 इयर्स पर्यंत. ओके. रोल ऑफ द कम्युनिटी इन द डेव्हलपमेंट ऑफ स्कूल. मग कम्युनिटी, समाज काय करू शकतो आपल्या शाळेची प्रगती करून आणण्यासाठी? बघा, मेनी पीपल अँड इन्स्टिट्यूशन हेल्प टू सेट अप अ स्कूल. एखादं स्कूल कसं तयार होतं? एखादं स्कूल बनवण्यासाठी वेगवेगळ्या संस्था आणि वेगवेगळे लोक एकत्र येतात आणि ते या स्कूलची स्थापना करतात. Many parents, past students, writer, artists, sports person, scientist and industrialists lend a hand in a growth of a school. आणि त्या शाळेच्या त्या स्कूलच्या वाढीसाठी बहुतांश जे मुलांचे पॅरेंट्स असतात ते जुने तिथून पास होऊन गेलेले स्टुडंट, लेखक, कलाकार, खेळाडू, वैज्ञानिक आणि त्या एरियात असणारे इंडस्ट्रियलिस्ट म्हणजे मोठमोठे कंपनीचे मालक हे सुद्धा त्या स्कूलची प्रगती होण्यासाठी हातभार लावत असतात. अ स्कूल इज गिवन असिस्टन्स इन द कन्स्ट्रक्शन ऑफ
classroom, libraries, laboratories, and procurement of sports equipment by various section of society. मग शाळेमध्ये शाळा अशीच उभी राहते का? नाही. शाळेमध्ये क्लासरूम बांधणे, लायब्ररीज बनवणे किंवा एखाद्या स्पोर्ट्स साठी उत्तेजन देणे. जर तिथे हॉकी खेळायला शिकवत असतील तर हॉकी स्टिक आणून देणे. त्यानंतर मुलांना लागणारे जे काही इम्पॉर्टंट वस्तू आहेत, साहित्य आहेत ते आणून देणे. हे सगळं तिथे केलं जातं. हे सगळं कोण करतं? व्हेरियस सेक्शन ऑफ सोसायटी, समाजातील वेगवेगळे लोक ही मदत स्कूलला करत असतात. द कम्युनिटी हॅज अ रोल इन द डेव्हलपमेंट ऑफ स्कूल. म्हणून समाजाचा शाळेच्या प्रगतीमध्ये खूप मोठा हात असतो. बघा, दिस इज कॉल्ड अ लायब्ररी and astronomical center. Okay, not every school has this. Some school has this astronomical centers also. Now read and discuss. Agent of cleanliness. Agent of cleanliness. A school can also help in the development of community or to solve a problem. In order to develop habits of cleanliness among the people, the children of school became agent of cleanliness. Backed by the school, they launched a cleanliness drive in the village. They prepared posters asking people not to spit in the streets and to dispose of garbage properly. They presented street plays and convinced the resident of the importance of cleanliness. Thus, the school had a part in obtaining the Clean Village Award for their village. It helped the village to build its unity. बघा, एजंट ऑफ क्लीनलीनेस. बघा, कधी कधी तुमच्या स्कूल मधून दिंडी काढली जाते. एखाद्या गोष्टीसाठी काही असेल स्पेशल तर त्याच्यासाठी रॅली काढली जाते. येस और नो? असं होतं ना, तुमच्या स्कूल मधून रॅली वगैरे काढली जाते ना. ओके, मग त्याचप्रमाणे शाळेतील मुलं एजंट ऑफ क्लीनलीनेस म्हणून पण ऍक्ट करू शकतात. यामध्ये काय होतं, एखाद्या गावामध्ये स्कूलच्या मुलांना नेलं जातं. तुम्ही पोस्टर बनवून नेता छान छान, त्याच्यावर स्लोगन लिहिलेले असतात क्लीनलीनेसशी रिलेटेड. गाव स्वच्छ कसं ठेवायला पाहिजे, काय करायला पाहिजे, रस्त्यावर थुंकू नका, कचरा योग्य ठिकाणी टाका, सगळा कचरा एकत्र करून योग्य ठिकाणी टाकून तिथे डिस्पोज करा. ओके, या सगळ्या गोष्टी तुम्ही गावातील लोकांना शिकवू शकता. आणि हे सगळं कोण अरेंज करतं? आपलं स्कूल अरेंज करतं. सो स्टुडंट्स कॅन ऑल्सो कॉल इन दिस एजंट ऑफ क्लीनलीनेस. ओके, आता मला सांगा, तुम्ही पॅरेंट टीचर मीटिंगला जाता का? पॅरेंट टीचर मीटिंग होते ना तुमची. येस और नो? हॅव यू विजिटेड अ पॅरेंट टीचर मीटिंग? तुम्ही ऐकलंय का कधी टीचर पॅरेंट्सला काय सांगतात पॅरेंट टीचर मीटिंग मध्ये? येस, ऐकलंय का तुम्ही कधी? येस साची, कॅन यू टेल मी समथिंग? टीचर त्याच्यात आपल्या रिझल्ट वगैरे सांगतात आणि येस. मीटिंग मध्ये जो पण काय करतो त्याचा बरोबर ती सांगतात का? ओके ओके, फाईन, गुड. का ते ओके, सो आपले जे गुड पॉइंट्स आहेत, बॅड पॉइंट्स आहेत, आपली जी स्टडी मधली प्रोग्रेस आहे, आपण काय केलं पाहिजे, काय न केलं पाहिजे, हे सगळं टीचर्स आपल्या पॅरेंट्सला पॅरेंट टीचर मीटिंग मध्ये सांगत असतात. ओके, अंडरस्टूड टिल हियर? येस, समजलं सगळ्यांना इथपर्यंत? ओके, नाव अंतरा इज हियर, सो वी विल स्टार्ट विथ द 6th स्टँडर्ड ऑल्सो. ओके, 5th स्टँडर्ड तुम्हाला समजलं आतापर्यंत आपण काय काय शिकलो? येस, 5th स्टँडर्ड सांगा मला. हॅव यू अंडरस्टूड? अनिकेत, साची, देन तन्मय, understood till here? Okay, now for the 6th standard. Okay, सगळ्यांनी एकदम नीट लक्ष द्यायचं आहे. एव्हरीवन, everyone will pay attention over here clearly. ओके, इन द लास्ट लेक्चर आपण पाहिलं होतं की विटामिन्सचे फंक्शन काय आहेत.
ते विटामिन्स आपल्याला कशा कशातून मिळतात आणि ते विटामिन्स मिळाले नाही तर आपल्याला कोणत्या प्रकारचे आजार होऊ शकतात. येस अनुज आणि अंतरा, डू यू रिमेंबर? आपण हे पाहिलं होतं. येस, we have learned about names of vitamins, the sources of vitamins, functions of vitamins and deficiency. Okay, then next. स्क्रीन दिसते का तुम्हाला? My screen is visible? Okay, चला. बघा इथे काही सांगितलेलं आहे तुम्हाला एका आजाराबद्दल. See, always remember, some vitamins are very sensitive to heat and light. काही vitamins असतात ते fifth standard will also pay attention very clearly. This is going to help you in your next year. And आता तुम्ही कसं बॅलन्स डाएट खाल्ला पाहिजे, आपण काय खाल्लं पाहिजे, काय नाही खाल्लं पाहिजे, त्यासाठी सुद्धा हा लेसन खूप इम्पॉर्टंट आहे. ओके, सम विटामिन्स आर व्हेरी सेन्सिटिव्ह टू हीट अँड लाईट. आपण जेवढ्या विटामिन्स बद्दल शिकलो त्यापैकी काही विटामिन्स असे आहेत जे खूप जास्त उष्णता भेटली, खूप जास्त प्रकाश पडला तर ते डिस्ट्रॉय होऊ शकतात, एवढे सेन्सिटिव्ह असतात. फॉर एक्झाम्पल, विटामिन सी इज इझिली डिस्ट्रॉय ड्युरिंग कुकिंग. ओके, विटामिन सी हे शिजवताना लगेच नष्ट होऊन जातं. त्यामुळे विटामिन सी असलेली फळे किंवा भाज्या आपण कच्च्याच खाल्ल्या पाहिजेत. ओके, सी. In the past, Casimir Funk was a scientist who belonged to Poland in Europe. In a scientific article, he read that people who ate brown rice was less likely to get beriberi than those who ate fully milled rice. बघा, कॅसिमर फंक नावाचा एक सायंटिस्ट होता युरोप येथील पोलंड मधला. त्याने त्याच्या आर्टिकल मध्ये असं लिहिलेलं आहे, बेरीबेरी हा आजार जे लोक ब्राऊन राईस खातात त्यांना कमी प्रमाणात होतो, नॉर्मल राईस. जे लोक फुल्ली मिल्ड राईस खातात त्यांच्यापेक्षा जे लोक ब्राऊन राईस खातात त्यांना बेरीबेरी हा रोग कमी प्रमाणात होतो. He was able to identify and isolate the substance which prevent this disease. आणि हा जो आजार आहे तो थांबवण्यासाठी काय केलं पाहिजे, कोणती गोष्ट इम्पॉर्टंट आहे तो थांबवण्यासाठी, हे या शास्त्रज्ञाने शोधून काढलं आणि त्याने त्याला नाव दिलं व्हायटामाइन. He also proposed that other disorder like scurvy, pellagra and rickets were also caused by deficiency of various vitamin. आणि विटामिनच्या डिफिशियन्सी मुळेच विटामिन पुरेशा प्रमाणात न मिळाल्यामुळेच अशा प्रकारचे जे स्कर्वी, गॉइटर, रिकेट्स हे जे आजार आहेत ते विटामिन्स पुरेशा प्रमाणात न मिळाल्याने होतात, असं या शास्त्रज्ञाने प्रूव्ह करून दाखवलं होतं. ओके, बघा, फर्स्ट आहे स्कर्वी, सेकंड आहे रिकेट्स, पाय कसे झालेत त्या बाळाचे, आणि थर्ड आहे गॉइटर, घशाला सूज येते, गाठ टाईप असं होतं. ओके, सी व्हॉट आर प्रोबायोटिक्स. तुम्ही प्रोबायोटिक्स ची ऍड बघितले का? याकुल्ट पिलाय का कधी? याकुल्ट, येस, प्रोबायोटिक्स ची ऍड. ओके, दॅट याकुल्ट कंटेन्स दी प्रोबायोटिक्स. ते याकुल्ट असतं ना त्यामध्ये प्रोबायोटिक्स असतात. आता प्रोबायोटिक्स म्हणजे काय ते आपण बघूया, चला. You know that the useful microorganism which convert milk into yogurt are present in the yogurt and in buttermilk. बघा, आपल्या दुधाचे दही करणारे ऑर्गॅनिझम असतात, मायक्रो ऑर्गॅनिझम, सूक्ष्मजीव, ते आपल्यासाठी लाभदायक असतात, चांगले असतात. ओके, आणि हे मायक्रो ऑर्गॅनिझम कुठे आढळतात? योगर्ट मध्ये, दह्यामध्ये किंवा बटर मिल्क मध्ये, ताकामध्ये आढळतात. दे आर कॉल्ड प्रोबायोटिक्स. त्यांना आपण
प्रोबायोटिक असं म्हणतो. लॅक्स ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम रिसाइड इन अवर इंटेस्टाईन. आपल्या इंटेस्टाईन मध्ये, आपल्या आतड्यांमध्ये लाखोंच्या संख्येने मायक्रो ऑर्गॅनिझम राहत असतात. देअर प्रेझेन्स इन सच लार्ज नंबर इज इसेन्शियल फॉर अवर हेल्थ. आणि आपल्या आरोग्यासाठी पुरेशा प्रमाणात ते मायक्रो ऑर्गॅनिझम तिथे राहणं खूप गरजेचं असतं. Hence, to maintain them in our body, we should include probiotics such as yogurt and buttermilk in our daily diet. मग आता हे प्रोबायोटिक मिळवण्यासाठी याकुल्टच प्यायला पाहिजे असं नाही. ओके, हे प्रोबायोटिक आपल्याला मिळवण्यासाठी आपण काय करायला पाहिजे? दही आणि ताक मेन कशात असतात? दही आणि ताकामध्ये असतात. याकुल्ट सारखे ड्रिंक हे पैसे कमवण्यासाठी ते लोक काहीतरी वेगळं पॅकिंग करून त्याच्यामध्ये दहीच टाकलेलं असतं, दही किंवा ताकच टाकलेलं असतं, फक्त थोडं स्वीट वगैरे करून टाकलेलं असतं. ओके, मग आपण आपल्या शरीरातले प्रोबायोटिक वाढवण्यासाठी काय केलं पाहिजे? अधूनमधून काय खाल्लं पाहिजे? दही आणि ताक. ओके, यासारखे प्रोबायोटिक्स अन्नपदार्थ आपण खाल्ले पाहिजे. When we suffer from loose motion and vomiting, we throw out microorganisms along with intestinal water. Some medicine can also kill them. Therefore, we need to take extra yogurt, buttermilk to restore their number. मग बघा, कधी कधी आपल्याला जुलाब होतात, उलट्या होतात, होतं की नाही असं? यामध्ये काय होतं? आपल्या आतड्यातील पाणी बाहेर निघतं आणि या पाण्याबरोबर जे मायक्रो ऑर्गॅनिझम आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहेत, जे सूक्ष्मजीव आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहेत, ते पण बाहेर टाकले जातात. आणि काही आपण आपले जुलाब आणि उलट्या थांबवण्यासाठी आपण औषधं घेतो आणि या औषधांमुळे सुद्धा ते नष्ट होऊ शकतात. म्हणून त्यांची संख्या आपण परत पहिल्यासारखी करण्यासाठी दही आणि काय खाल्लं? दही खाल्लं पाहिजे आणि ताक पिलं पाहिजे. ओके, येस, समजलंय? ओके. अ बॅलन्स डाएट. आता बॅलन्स डाएट बघा, पिरामिड बघा बॅलन्स डाएटचा. फॅटी ऍसिड सबस्टन्सेस सगळ्यात वरती. सगळ्यात पहिल्यांदा काय खाल्लं पाहिजे? सिरियल्स अँड पल्सेस. ओके, तृणधान्य आणि कडधान्य खाल्ली पाहिजेत. त्यानंतर फ्रुट्स अँड व्हेजिटेबल्स, फळे आणि भाजीपाला. मिल्क प्रोडक्ट, मीट, फिश, एग, दुधाचे पदार्थ, मांस, मासे, अंडी. त्यानंतर फॅटी सबस्टन्सेस लाईक ऑइल, घी, बटर, स्निग्ध पदार्थ, तेल, तूप, लोणी आपण खाल्लं पाहिजे. हा पिरामिड आहे आपल्या बॅलन्स डाएटचा. हे सगळं आपण खाल्लं पाहिजे. ऑल दॅट वी कन्झ्युम ड्युरिंग द डे इज टुगेदर कॉल्ड अवर डाएट. डाएट म्हणजे काय? आपण आपला आहार म्हणजे काय? आपण आपल्या दिवसभरात जे अन्न पदार्थ खातो त्यांना एकत्रितपणे आपण आहार म्हणजेच डाएट म्हणतो. A diet containing adequate quantities of all nutrient is called balanced diet. मग सर्व पोषक तत्वांचा पुरेसा प्रमाणात समावेश करणाऱ्या आहाराला आपण संतुलित आहार म्हणतो. ओके, ॲडिक्वेट क्वांटिटी ऑफ ऑल न्यूट्रिएंट जर असेल आपल्या डाएट मध्ये तर आपण त्याला बॅलन्स डाएट असं म्हणतो. टू बिल्ड अ स्ट्रॉंग अँड हेल्दी बॉडी, you need all nutrients in the right proportion and in sufficient quantities in your daily diet. ओके, आपल्याला सर्व पोषक, आपण निरोगी आणि धाकट आपल्या शरीर बनवायचं आहे, तर त्यासाठी आपण प्रत्येक सर्व पोषक तत्वांचा योग्य त्या प्रमाणात आपल्या रोजच्या आहारात समावेश करणं खूप गरजेचं आहे. मग सिग्निफिकन्स ऑफ बॅलन्स डाएट. संतुलित आहार मिळाला तर काय आपल्याला फायदा होतो बघा. अँड इन्क्रीज्ड कपॅसिटी टू वर्क. काम करण्याची आपली क्षमता आहे ती वाढते. गुड फिजिकल अँड मेंटल हेल्थ. आपली शारीरिक आणि मानसिक आपलं जे स्वास्थ्य आहे ते चांगलं राहतं. इन्क्रीज कपॅसिटी टू फाईट और रेजिस्ट डिझिजेस. आपली इम्युनिटी पॉवर वाढते, आजारांचा प्रतिकार करण्याची आपली शक्ती आहे ती वाढते. हेल्प इन प्रॉपर ग्रोथ ऑफ द बॉडी. आपल्या शरीराची चांगली वाढ होते. Apart from having a balanced diet, we also need to exercise regularly to keep ourselves fit and healthy. निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी संतुलित आहाराव्यतिरिक्त आपण रोज काय केलं पाहिजे? एक्सरसाइज, व्यायाम सुद्धा केला पाहिजे. ओके, अंडरस्टूड टिल हियर अनुज अँड अंतरा? येस, समजलं का इथपर्यंत? ओके, चला. हाऊ टू गेट अ बॅलन्स डाएट. आता बॅलन्स डाएट कशी मिळवायची? एवढे मी तुम्हाला बॅलन्स डाएटचे फायदे सांगितले.
संतुलित आहाराचे फायदे सांगितले, पण ते कसे मिळवायचे बघा. To ensure that we get a balanced diet from a food we eat, we can make a food pyramid. आपल्या जेवणातून आपल्याला संतुलित आहार मिळत आहे की नाही याची खात्री करण्यासाठी आपण एक फूड पिरामिड म्हणजे अन्न पिरामिड तयार करू शकतो. ऑल फूड विच वी ईट इज क्लासिफाईड इनटू व्हेरियस ग्रुप. आपण जे खातो अन्न पदार्थ त्याची विविध गटात विभागणी करता येते. The space allotted to each food group is pyramid. Depend upon the proportion in which it should be included in our diet. Hence, we can choose foods from each group daily according to the space allotted eating pyramid. मग बघा, प्रत्येक गटामध्ये अन्नपदार्थाचा किती प्रमाणात समावेश असावा त्या प्रमाणात त्यांना एका पिरामिडमध्ये ठराविक जागा देतात. आणि प्रत्येक गटातील अन्नपदार्थ आपण रोज किती प्रमाणात खावे हे आपल्याला त्या जागेवरून कळते बघा. सिरियल्स आणि पल्सेस खूप जास्त प्रमाणात आहेत, मग त्यापैकी एक दिवस तुम्ही चपाती, भात, भाकरी, डाळी असं काही खाऊ शकता. फ्रुट्स अँड व्हेजिटेबल त्याच्यापेक्षा थोड्या कमी प्रमाणात. मग त्याच्यासोबत तुम्ही थोडी कमी भाजी, चपातीपेक्षा आपण भाजी कमीच खातो की नाही, आणि फळे खाऊ शकता. त्यानंतर जे काही फिश, एग, मीट आहे ते फळांपेक्षा पण कमी खायचं आहे आणि ऑइल सगळ्यात कमी खायचं आहे. ओके. Fiber. What is fiber? If we select a daily diet which include vegetable, fruits, sprouts and cereals according to the pyramid, we will also get fiber in sufficient quantity. फायबर म्हणजे मराठीमध्ये त्याला आपण तंतुमय पदार्थ म्हणतो. ते आपल्याला भाज्या, फळे, तृणधान्य, कडधान्य यांच्यामधून मिळतात. Water. Okay, now water. Along with all the other nutrients, the body also needs an adequate supply of water. बघा, अब हे सगळे जी पोषक तत्व आपण शिकलो त्यासोबत शरीराला पाण्याचीही गरज असते. For this purpose, we must drink milk, buttermilk, lemon juice, शरबत, fruit juices and plenty of water. Okay. मग ही पाण्याची गरज भागवण्यासाठी तुम्ही दूध पिऊ शकता, ताक, लिंबू सरबत, फळांचे रस आणि भरपूर प्रमाणात पाणीही तुम्ही पिऊ शकता आणि पिलं पाहिजे. ते आपल्या बॉडीसाठी खूप इम्पॉर्टंट आहे. ओके. नेक्स्ट आहे माल न्यूट्रिशन. माल न्यूट्रिशन म्हणजे काय? कुपोषण. हे बघा, माल न्यूट्रिशन अँड ओव्हर न्यूट्रिशन. एका मुलाला काहीच खायला मिळालं नाही, कमी मिळालंय, तो खूप पोषित झालाय. आणि ओव्हर न्यूट्रिशन, त्याने खूप जास्त प्रमाणात गरजेपेक्षा अन्न खाल्लंय. ओके. बघा, malnutrition occurs when all the nutrients that the body needs are not obtained in the proper proportion from the diet. मालन्यूट्रिशन कधी होतं, कुपोषण कधी होतं? जेव्हा शरीराला आवश्यक असणारे सर्व न्यूट्रिएंट्स, सर्व पोषक तत्वे योग्य त्या प्रमाणात आहारातून मिळत नाही तेव्हा मालन्यूट्रिशन म्हणजे कुपोषण होतं. ओके. दिस हॅपन्स व्हेन अ पर्सन डज नॉट गेट सफिशियंट फूड और व्हेन द डाएट इज नॉट बॅलन्स्ड. मग हे कधी होतं? कधी कधी व्यक्तीला पुरेसा अन्न किंवा आहार असंतुलित असतो, संतुलित नसतो, त्यामुळे मालन्यूट्रिशन होऊ शकतं. If one's diet exceeds one's need, it is called overnutrition. पण कधी कधी गरजेपेक्षा जास्त आहार सुद्धा लोक घेतात तेव्हा त्यांना ओव्हरन्यूट्रिशन होतं. The boy in a green t-shirt is an example of overnutrition. The boy in a blue t-shirt is an example of malnutrition. Okay? Now, your favorite junk food. बघा, जंक फूड कोण कोण खातं जंक फूड? बर्गर, पिझ्झा, चिप्स, नूडल्स, चॉकलेट्स, कोल्ड ड्रिंक्स कोणाकोणाला आवडतात सांगा मला. वेगवेगळे पॅकेज्ड पदार्थ लाईक कुरकुरे, चिप्स. Who likes to eat all these chocolate, noodles, burger, pizza, cold drinks? See, I know everyone you eat, but you are not telling me. See, chocolates, noodles, burger, pizzas, chips, bottled soft drinks, attractively packaged snacks, as also ready fried foodstuffs available in the market such as vadas, pakoras, etc. are very tasty and we like them very much. However, these foodstuffs contain refined flour,
sugar, oil in large proportion. बघा, चॉकलेट, नूडल्स, बर्गर, पिझ्झा, चिप्स, वेगवेगळे कोल्ड ड्रिंक हे सगळे पॅकेज्ड अन्न पदार्थ हे आणि बाजारातील तळलेले अन्न पदार्थ जसे वडा, भजी खायला खूप चविष्ट लागतात आणि आपल्याला आवडतात देखील. परंतु यामध्ये काय असतं, मैदा, तेल आणि साखर खूप जास्त प्रमाणात असतात. Okay, when refined flour is made from wheat or when sugar is made from sugarcane, many nutrients in the wheat or sugarcane are lost in the process. जेव्हा गव्हापासून मैदा आणि ऊसापासून साखर बनवली जाते, तेव्हा त्याच्यामध्ये असलेली सगळी पोषक तत्वे निघून जातात. Hence, all we get from this food is energy and our hunger is satisfied. मग आपल्याला यांच्यापासून काय मिळते, फक्त ऊर्जा मिळते आणि आपली भूक भागते. Naturally, if we eat a lot of junk food, we will get insufficient quantities of item from other food group. मग साहजिकच आपण जंक फूड जर जास्त खात राहिलो तर इतर जे अन्नगट आहेत त्यातले पदार्थ आपल्याला कमी मिळतात. If this happens frequently, our body soon experience a shortage of protein, vitamin and minerals and that may lead to malnutrition. आणि असेच सारखे सारखे वरचे वर झालेले पदार्थ आपण खात राहिलो तर आपल्या शरीरातील प्रोटीन, प्रथिने, विटामिन्स, जीवनसत्वे आणि मिनरल्स, खनिजे हे सगळे पोषण तत्वे कमी होतात आणि अचानक आपण मालन्यूट्रिशन म्हणजेच कुपोषित होत जातो. Junk food eaten frequently also causes obesity. Obesity is not good for our health. जास्तीत जास्त प्रमाणात जर हे पदार्थ खाल्ले तर व्यक्तीला लठ्ठपणा येतो आणि याचा तब्येतीवर विपरीत परिणाम होऊ शकतो. As such foods do not supply all the necessary nutrients, they are called junk food. मग या पदार्थातून आवश्यक तेवढी पोषक तत्वे मिळत नसतात म्हणून आपण त्या पदार्थांना जंक फूड असं म्हणतो. ओके, understood? Understood till here everyone? Yes, everyone has understood? Tell me, समजलं का इथपर्यंत? बघा, हाऊ टू अवॉइड ओबेसिटी. मग हा लठ्ठपणा कसा टाळायचा आपण? बघा, हॅव अ बॅलन्स डाएट, संतुलित आहार घ्या. Eat whole grains, eat fruits and vegetables with their skin. धान्य, भाज्या, फळे सालीसकट खायची आहेत. Increase use of bicycle, सायकलीचा अधिक वापर करायचा आहे. Play more outdoor games, मैदानी खेळ जास्त खेळायचे आहेत. आणि काय करायचं नाही, do not eat if you are not hungry, भूक नसताना खाऊ नये. Do not watch TV while eating, जेवताना टीव्ही पाहू नये. Do not use motor vehicle for traveling a short distance, छोट्या अंतरासाठी मोटर गाड्या वापरायच्या नाहीत. Avoid pre-cooked packaged food, पॅकेट बंद तयार अन्न पदार्थ खाण्याचे टाळायचे आहे. ओके, आता बघा, अडल्टरेशन इन फूड. आपण जे काही अन्न पदार्थ खातो त्यामध्ये कधी कधी भेसळ सुद्धा केलेली असते. मग ती काय असते बघूया आपण. In order to earn more profits, cheaper substances of low quality are mixed with the foodstuff. दुकानदार काय करतो, अन्न पदार्थ विकताना स्वतःचा अधिक फायदा व्हावा यासाठी त्याच्यात एखादा स्वस्त आणि कमी दर्जाचा पदार्थ मिसळतो. These substances are called adulterants and adding them to foodstuffs is called adulteration of food. मग या पदार्थांनाच काय म्हणतात, अन्नाची भेसळ असं म्हणतात. Adulterant may even be poisonous or harmful to health. मग असे अन्न पदार्थात भेसळ केले गेलेले पदार्थ कधी कधी विषारी सुद्धा असतात आणि त्याचा आपल्या आरोग्यावर खूप वाईट परिणाम होतो. Such adulterated food is impure and harmful and so unfit for consumption. हे भेसळयुक्त अन्न पदार्थ अशुद्ध आणि हानिकारक आहेत त्यामुळे ते खाण्यासाठी अयोग्य असतात. बघा, अडल्टरंट कोणकोणते अडल्टरंट आहेत. Adulterant used to adulterate food are such that they will remain unnoticed even when mixed with the food. भेसळ करण्यासाठी ते लोक पण हुशार असतात. ते असे पदार्थ वापरतात की अन्न पदार्थामध्ये मिसळून जातील आणि आपल्याला समजणार सुद्धा नाही. बघा, जसं मिल्क, दुधामध्ये वॉटर, केमिकल लाईक युरिया अँड स्टार्च. दुधामध्ये पाणी, युरिया आणि स्टार्च सारखे पदार्थ मिक्स केले जातात. चिली पावडर, जे लाल तिखट असतं त्यामध्ये ब्रिक पावडर अँड पावडर ऑफ पंपकिन, लाल भोपळ्याची पावडर आणि वीट असते ना आपली लाल वीट,
तिची पण पावडर आपल्या मसाल्यात टाकली जाते. पेपर कॉर्न, काळ्या मिरीमध्ये पपईच्या बिया टाकल्या जातात. आईस्क्रीम मध्ये धुण्याचा सोडा आणि पेपर पल्प, कागदाचा लगदा टाकला जातो. म्हणून आईस्क्रीम खाणं कमी करा. राईस, तांदळामध्ये बारीक पांढरे खडे टाकले जातात, स्मॉल व्हाईट स्टोन. अँड पीनट, शेंगदाण्यामध्ये रेडिश पेबल और स्टोन, लालसर गारगोट्या किंवा खडे टाकले जातात. ओके, दिस इज ऑल अबाउट your lesson and the food, what adulterations is made in your food. Have you got till here? Yes, all of you got till here? Yes, okay. So what we learn, काय काय शिकलो आपण बघा. Nutrition is a process of taking food and water and using them to obtain energy and for the purpose of growth and other bodily function. Nutrition म्हणजेच काय, आपल्या शरीराला आवश्यक असणारे अन्न पदार्थ, अन्न आणि पाणी मिळवणे आणि आपल्या शरीराला ते पुरवणे आणि त्यापासून एनर्जी मिळवणे आणि त्याचा वापर आपल्या शरीराच्या वाढीसाठी आणि जे आपल्या शरीराचे रोजच्या जे काही फंक्शन आहेत, क्रिया आहेत, त्या सुरळीतपणे चालू राहण्यासाठी करणे. A diet containing all nutrient in the right quantity is called balanced diet. Balanced diet, संतुलित आहार. प्रत्येक न्यूट्रिएंट, प्रत्येक पोषक तत्वाचा योग्य त्या प्रमाणात आपल्या आहारामध्ये समावेश असणे म्हणजे संतुलित आहार, बॅलन्स्ड डाएट. Carbohydrates, fats, proteins, vitamins, minerals and fibers are the nutrient in food. A balanced diet include all nutrient in the right quantities. कर्बोदके, प्रथिने, स्निग्ध पदार्थ, त्यानंतर जीवनसत्वे, खनिजे, तंतुमय पदार्थ, हे सगळी पोषक तत्वे आहेत आपल्या अन्नातली आणि आपल्या रोजच्या आहारामध्ये, संतुलित आहारामध्ये हे सगळं एकदम राईट क्वांटिटी मध्ये पाहिजे असतं. द फूड पिरामिड हेल्प अस टू चूज अ बॅलन्स डाएट. जर आपण फूड पिरामिड, अन्न पिरामिडचा अभ्यास केला तर त्याच्यावरून आपण आपला आहार कशा प्रकारे संतुलित असावा ते समजू शकतो. Whether a person is malnourished or has deficiency diseases depends upon the proportion of food taken. एखादा व्यक्ती कुपोषित आहे किंवा त्याला एखाद्या विटामिनची डिफिशियन्सी होऊन आजार झालेला आहे, तर ते त्याच्या अन्न खाण्याच्या आहाराच्या क्वांटिटीवर किंवा क्वालिटीवर डिपेंड असतं. जंक फूड गिव्स अस एनर्जी बट नॉट अदर न्यूट्रिएंट्स. जेव्हा आपण वडापाव हे सगळे जंक फूड खातो तेव्हा आपल्याला एनर्जी मिळते काम करण्याची, पण त्याच्यामधून आपल्याला न्यूट्रिएंट्स मिळत नाहीत. अडल्टरेटेड फूड इज इम्प्युअर अँड हार्मफुल टू हेल्थ. ओके, भेसळ केलेले पदार्थ हे आपल्या आरोग्यासाठी हानिकारक असतात. ओके, अंडरस्टूड टिल हियर? समजल्या का 6th स्टँडर्ड? येस, क्वेश्चन आन्सर्स घेऊया का आपण? 6th स्टँडर्ड युअर लेसन इज कंप्लीटेड. शुड वी टेक द क्वेश्चन आन्सर? चला, fill in the blanks. The process of intake of food and utilizing it for all life processes is called. The process of intake of food and utilizing it for all life processes is called. Yes, Anuj? Yes, Antara? Yes, Antara, tell me. It's nutrition, okay? All the substances in our food which are useful for various bodily processes are called. All the substances which are present in our food which are usable for all the body processes are called. शरीराच्या विविध Protein.
No. Nutrients. Okay. Yes. So you have to find out first this answer, and then afterwards, in the next lecture, we will discuss this answer. Okay. Yes. In the next lecture, we are going to discuss this answer. ओके. अंतरा, सांग तू, शरीराच्या विविध क्रियांसाठी उपयुक्त अशा अन्नातील घटकांना काय म्हणतात? यस टीचर. पोषक तत्वे. तत्वे. येस. ओके. आता पुढचे जे काही क्वेश्चन आन्सर्स आहेत ते तुम्ही प्रिपेअर करून ठेवायचे आहेत आणि नेक्स्ट लेक्चरला आपण तुमचे क्वेश्चन आन्सर्स घेणार आहोत. ओके. येस. टिल देन, बाय बाय एव्हरीवन. यू कॅन लीव द क्लास नाव. Bye teacher, take care. बाय बाय. Bye teacher and take care. बाय बाय. सेम टू यू. Bye bye teacher. बाय बाय.